नमस्कार सर्वांना. आजच सीएम फेलोशिपचे फॉर्म्स ऍप्लिकेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मी याच्या आधी एक पहिलं सेशन तुमच्यासोबत केलं होतं, ज्याच्यामध्ये मी सीएम फेलोशिपच्या कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स बाबत त्याच्या जीआरनी तुम्हाला समजून सांगितला होता. त्याची टर्म्स कंडिशन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुम्हाला रिन्युमरेशन किंवा तुमचा एक्सपोजर कसा असणार आहे आणि ओव्हरऑल कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स कसा असणार आहे, आयआयटी बॉम्बे मधील एक्सपिरियन्स कसा असणार आहे, ओव्हरऑल ब्रॉडली तुमच्यासोबत मी बोललो होतो. त्याच वेळी मी तुम्हाला बोललो होतो, की मी दुसराही एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, ज्याच्यामध्ये मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स म्हणजे मी ज्यावेळी फील्डवर होतो, चंद्रपूरमध्ये जवळपास 1 वर्ष होतो, तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रॉडली माझा चंद्रपूरमध्ये जो काही एक्सपिरियन्स राहिलेला आहे त्याच्याबाबत बोलणार आहे मी तुमच्यासोबत. या व्हिडिओचा उद्देश हा आहे, या सेशनचा उद्देश हा आहे, की तुम्हाला समजून यावं की सेम फेलोशिपमध्ये कोणत्या प्रकारचं काम असू शकतं किंवा जनरली काय काम करता येऊ शकतं, एक्सपोजरचे लेवल काय आहे. मी जवळपास दोन विभागांमध्ये याला डिवाइड करतो ब्रॉडली. एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम जे आपण करत असतो किंवा ज्या पॉलिसीजवर आपण काम करत असतो, स्कीम्सवर, प्रोग्राम्सवर, आणि एक तुम्हाला मिळणारे एक्सपोजर, तुमच्या फील्ड व्हिजिट्स वगैरे, राईट, इंटरॅक्शन्स. तर अशा दोन ह्याच्यामध्ये मी याला डिवाइड करतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑल क्रेडिट या जे काही माझी मेंटॉरशिप आणि गायडन्स प्रिया मॅम असतील, विवेक सर असतील, या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे गायडन्स केलेला आहे. मेंटॉरशिप खूप चांगली होती आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तर लेट स्टार्ट. आणि चंद्रपूर म्हणलं की ताडोबा, अंधारी, टायगर रिझर्व आणि वाघ आलाच, त्याच्यामुळे मी ह्या बॅकग्राऊंड मध्ये फोटो लावलेला आहे. सो लेट स्टार्ट. सेम फेलो इन द फील्ड, 1 year इन चंद्रपूर. तर आजच ऍप्लिकेशन विंडो ओपन झालेली आहे, तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता, राईट. याच्यानंतर आज 15 एप्रिल ऍप्लिकेशन स्टार्ट झालंय. तुम्हाला लास्ट डेट आहे 5 मे. या 5 मे या तारखेवेळी तुमचा याच्या म्हणजे आधी तुमचं वयाची एजची एलिजिबिलिटी बघा. त्याच्यानंतर लास्ट पेमेंट करायची डेट ही तीच आहे. तुमची एक मॉक टेस्ट होईल 8 आणि 9 मेच्या दरम्यान, आणि फायनल जी तुमची टेस्ट होणार आहे सीबीटी बेस्ड एमसीक्यू टेस्ट, ती होणार आहे 10 ते 11 मेच्या वेळेला, राईट. ऍप्लिकेशन प्रोसेस खूप सिम्पल आहे, खूप इझिली तुम्ही करू शकता. या वेबसाईटवरच इथे दिलेली आहे लिंक. रजिस्ट्रेशन करा, तुमचं प्रोफाईल क्रिएट करा, ऍप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे फिल करा. बेसिक डिटेल्स विचारले गेलेले आहेत, तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं बॅकग्राऊंड, ओव्हरऑल, आणि बाकीच्या गोष्टी. त्यानंतर पेमेंट. ह्या ऑल 4 स्टेप झाल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. हम्म. आणि तुम्ही या वेबसाईटवर जाऊन नक्कीच हा फॉर्म भरू शकता. सो लेट स्टार्ट. या मॅचचे मेंटॉर आहेत विवेक सर ऍक्च्युली, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर. यांच्यासोबत मी 1 वर्ष काम केलं. खूप चांगल्या प्रकारचे आमचे त्यांनी मेंटॉरिंग केलेलं आहे आणि खूपच मला म्हणजे काय म्हणता येईल की फ्लेक्झिबिलिटी दिली होती काम करताना, राईट. त्याच्यानंतर आता ही काही इनिशिएटिव्ह आहेत. या इनिशिएटिव्हवर मी काम केलेलं आहे किंवा ऑब्झर्व केलेलं आहे याच्यावर कसं काम होतंय. कारण 1 वर्षाचं टेन्युअर आहे. 1 वर्षाच्या टेन्युअर मध्ये अशा गोष्टी शक्य नाहीत होत की मीच इनिशिएटिव्ह चालू करतो आणि मीच ते पूर्ण करतो त्या वर्षभरात, असं होत नसतं. माझ्या सुदैवानं असं होतं की तिथे ऑलरेडी 2 फेलो काम करत होते. त्याच्यानंतर आणखी 2 फेलो, नॉट सेम फेलो बट ऑन जिल्हा परिषद लेवल, आणि एक ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया फाउंडेशन कडून ही राही आणि तनय होते. तर आमची टीम चांगली झाली होती. कलेक्टर ऑफिसला सिद्धार्थ होता सीएम फेलो म्हणून, आम्ही दोघं होतो चंद्रपूरला ऍक्च्युली. तर काही प्रोग्राम हे बऱ्यापैकी आधीपासूनच सुरू होते, तर ते कॅरी फॉरवर्ड करणं, त्यांचं ऑब्झर्वेशन. काही आम्ही इनिशिएट करून गेलो जे नेक्स्ट इयरला इम्प्लिमेंट होतील. कारण तुम्ही जर डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्हाला काही इनिशिएट करायचं आहे तर दोन महत्वाचे फंड असतात. एक डीपीसीसीचा फंड असतो, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीचा, आणि एक चंद्रपूर ह्याला मायनिंग सेक्टर खूप आहे त्याच्यामुळे मिनरल फाउंडेशनचा फंड असतो. तुम्ही यावर्षी जे प्रपोजल्स इनिशिएट करता ते पुढल्या वर्षी काम होणार आहेत त्याच्यावरली, राईट. तर अशा प्रकारचं नियोजन असतं. तर हे काही ब्रॉड 6 प्रकारचे केस स्टडीज मी तुमच्या या केस स्टडी याच्यासाठी दाखवतोय. तुम्ही ज्यावेळी आता सेम फेलो म्हणून फील्डवर जाल तर तुम्ही अशा प्रकारची कामं करू शकता. एक हिंट्स आहेत या, की कशा प्रकारची कामं करता येतील. नॉट नेसेसरी की म्हणजे मी इनिशिएट केलेत, मी नाही इनिशिएट केलेली. काही कामं मी इनिशिएट केली, काही आधीपासूनच सुरू होती, राईट. हे माझा जवळपास 1 वर्षाचा अॅन्युअल रिपोर्ट आहे, जो मी एंडला सबमिट केला होता. तुम्हाला इथून दिसून येईल की टास्क असाइन्ड आणि टास्क कम्प्लिटेड, राईट. पोषण वाटिका, हे 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 मी इनिशिएट केलं होतं. त्याच्यानंतर एमजी नरेगा आणि एमएसआर कन्व्हर्जन्स प्रोग्राम आम्ही सुरू केला होता. ओपन सायन्स पार्क, खेलोचंद स्पोर्ट कॉम्प्लेक्स आधीपासून होते. मॉडेल स्कूल्स, ते कामं त्याच वर्षी सुरू झाली. स्मार्ट पीएससी सुरू झालीत त्या टेन्युअर मध्येच. भिंती ज्ञानाच्याही आम्ही सुरू केलं. स्वीप ऍक्टिव्हिटीज होते, एक हा एक चांगला एक्सपोजर होता कारण इलेक्शन्स होत्या.
आणि मग डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंटसाठी प्लॅन पूर्णपणे सिद्धार्थ होता कलेक्टर ऑफिसला आणि मी इकडे जिल्हा परिषदला आणि इंडस्ट्रियल समिट वगैरे. तर ठीक आहे, हा जवळपास प्रकारचं ब्रॉड काम म्हणता येईल वर्षभराचं. आता हा नरेगा आणि MSRLM चा कन्व्हर्जन्स प्रोग्राम. तर आम्ही अशा प्रकारचा एक फॉर्म सर्क्युलेट केला होता. मी होतो, राही, तनय, आम्ही तिघजण होतो जिल्हा परिषद मधून. तर अशा प्रकारचा फॉर्म आम्ही सर्क्युलेट केला होता. कोणत्या प्रकारची कामं घेता येऊ शकतात आणि क्लस्टर्स आम्हाला क्रिएट करायचे होते, की एखाद्या ठिकाणी सपोज फळबाग लागवडीचं एक क्लस्टर होईल किंवा बांबू लागवडीचं एक क्लस्टर होईल. एखाद्या ठिकाणी कुक्कुटपालन, पोल्ट्रीचं म्हणजे क्लस्टर कसं तयार करता येईल, शेळीपालनला कुठे जास्त स्कोप आहे, रेशीमला कुठे जास्त स्कोप आहे, कुठल्या भागामध्ये. तर जवळपास 15 तालुक्यांचा जिल्हा आहे, राईट. तर प्रत्येक भाग वेगळा आहे. तर त्याच्यानुसार आम्ही ते नियोजन केलं होतं. या प्रकारची आम्ही डिमांड्स म्हणजे मनरेगा तुम्हाला माहिती आहे की पूर्णपणे डिमांड ड्रिव्हन स्कीम आहे. ज्या प्रकारची डिमांडला कोणतीही लिमिट नाहीये, राईट. तर अशा प्रकारचे गुगल म्हणजे फॉर्म्स, कोबो फॉर्म्स सर्क्युलेट केले होते. या प्रकारची मागणी आम्हाला आली होती. जवळपास तुम्ही जर बघितलं तर 22,645 कामांची मागणी आली होती आणि या प्रकारची कामं इनिशिएट करण्याचं आम्ही एम केलं होतं, राईट. तर या कन्व्हर्जन्स प्रोग्राम मधील या काही व्हिजिट्स आहेत, त्यांचे सॉर्ट ऑफ वर्कशॉप्स घेणं. आता समजा हे रेशीमचं आहे, तर रेशीमचं आम्हाला क्लस्टर इनिशिएट करायचं होतं. तर त्याच्यासाठी ऑलरेडी जे काही रेशीमचे शेतकरी असतील त्यांच्याकडे बाकीच्या इच्छुकांना घेऊन जाणं, त्यांना ते सर्व समजून सांगणं. या प्रकारचे हे काही आम्ही गोट्यांना व्हिजिट दिल्या होत्या, राईट. इथे जवळपास आम्ही मधुमक्षिका पालन म्हणजे आपण त्याला त्या प्रकारचं सर्व आम्ही नियोजन पाहत होतो. तर हे अशा प्रकारचे काही तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊ शकता. सगळ्यात महत्वाचं असते MSRLM मध्ये त्या महिलांना स्वतःच्या हक्काची बसण्याची जागा गावामध्ये, जिथे त्या एकत्र बसतील, चर्चा करतील. तर महिला ग्रामसंघ भवन खूप महत्वाचे आहेत आणि मोस्टली महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट स्कीम मधूनच बऱ्यापैकी आम्ही याची व्यवस्था केली होती सरांनी ऍक्च्युली. ही बघितलात तर तुम्ही गोडाऊन्स, राईट. जो तो आपला माल आहे शेतकऱ्यांचा तो साठवण्यासाठीची गोडाऊन्स ही जवळपास त्यावेळी जनरेट झाली. तर याचं तुम्ही एक फेलो म्हणून प्लॅनिंग करू शकता, की कुठल्या भागामध्ये काय डिमांड्स आहेत, त्याचा डाटा, त्याचं एक अनालिसिस करणं, ते आपल्या मेंटॉर्सना तुम्ही समजून सांगणं, राईट. हे एक इनिशिएटिव्ह ज्याला मला सुरुवात करता आली आणि खूप चांगल्या प्रकारे आम्ही वर्षभरात राबवलो, ते म्हणजे पोषण वाटिका, न्यूट्रिशनल गार्डन्स. जिल्हा परिषदच्या स्कूल्समध्ये जवळपास 500 शाळांमध्ये जिल्ह्यातल्या ते आम्ही करू शकलो. याची पूर्ण सुरुवातीला आम्ही गाईडलाईन्स तयार केल्या होत्या या प्रकारच्या. हे तुम्ही बघू शकता. हे सर्व फोटो चंद्रपूर मधील जिल्हा परिषद शाळांमधील आहेत. या प्रकारचे सुरुवातीची आउटलाईन आहे. त्याच्यानंतर काही शाळांनी तर मल्चिंगही केलं होतं. तर हे ह्या प्रकारचं काम तुम्हालाही सुद्धा करता येईल, राईट. हे खूप चांगलं इनिशिएटिव्ह आम्ही करू शकलो. हे त्यांच्या एक न्यूट्रिशनल, एक फ्रेश आपल्या फार्मवर किंवा कोणत्याही पेस्टिसाइड्स, केमिकल्स न वापरता, राईट, एक फ्रेश ऑर्गॅनिक ज्याला आपण म्हणता येईल, अशा प्रकारची भाजीपाला आपल्या स्वतःच्या शाळेच्या आवारामध्ये तयार होतोय. ते मुलांना एक ती ऍग्रिकल्चर विषयी सुद्धा एक एक सॉर्ट ऑफ त्यांचे एक सॉर्ट ऑफ प्रात्यक्षिक सारखं होते, राईट. त्याच्यानंतर तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारचे ग्राउंड्स कुठे महाराष्ट्रामध्ये असतील. तर सरांच्या विजनला त्यासाठी मानायला हवं की त्यांनी इतक्या भारी याचं नियोजन केलं होतं की बघा, ही चंद्रपूर जिल्हा परिषद मधील मनरेगा मधून झालेली ग्राउंड आहे. ही ग्राउंड्स मनरेगा मधून झालेली आहेत. चंद्रपूरच्या जिल्हा परिषद मधील शाळांमध्ये बास्केटबॉलचे ग्राउंड्स, राईट, व्हॉलीबॉल, खो खो, सर दिसतीलच तुम्हाला इथे. कारण ग्रामीण भागांमध्ये स्पोर्ट्सच्या फॅसिलिटीज नसतात आणि त्या जर आपण अशा प्रकारे जर त्या जनरेट करू शकलो तर खूप चांगला एक्सपोजर मुलांना मिळेल. तर ही सर्व नरेगामधून झालेली स्पोर्ट ग्राउंड आहेत. कारण ड्युरेबल ऍसेट्स तयार करणे हे त्या स्कीमचं एक उद्दिष्ट आहे, राईट. आणि त्या प्रकारची जर होत असेल तर खूपच चांगली ती योजना म्हणता येईल. त्याच्यानंतर आणखी एक चांगले इनिशिएटिव्ह काम करता आलं आम्हाला, ते म्हणजे ओपन सायन्स पार्क्स. हे पण नरेगामधून झालेले आहेत. विज्ञानाची आवड ह्या प्रकारचे इक्विपमेंट्स आम्ही बसवले होते. त्या आजूबाजूच्या भिंतींवर या प्रकारच्या डायग्राम्स काढणं, राईट. तर हे बघू शकता तुम्ही. इतके मोठ्या प्रमाणात मोठे मोठे सायन्स पार्क्स, जवळपास आम्हाला 20 सायन्स पार्क्स तयार करता आले. की एक चित्रांमध्ये बघणं आणि प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये ते इक्विपमेंट्स असणे याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि जिल्हा परिषद मधील आपल्या शाळांमध्ये जर आपण अशा प्रकारचं एक्सपोजर मुलांना देऊ शकलो तर ही खूप मोठी चांगली योजना आहे. आणि
आम्ही मुलांची चित्रपट सॉर्ट ऑफ बेंगलोरला इस्रोच्या सेंटरला सुद्धा आम्ही अरेंज केली होती. मुलं तिथेही जाऊन आली. हे पाहू शकता तुम्ही इक्विपमेंट्स ओपन सायन्स पार्क मधील. याच्यानंतर ही योजना सुरुवातीला 1 वर्ष आधी पण राबवली होती आणि नंतर मग आमच्या टेन्युअर मध्ये पण आम्ही 1 वर्ष ही योजना कंटिन्यू केली. आता आपल्याला सपोज एक नवीन अभ्यासिका बांधायची आहे, राईट? गावांमध्ये स्पर्धा परीक्षेचं वातावरण तयार करायचं आहे किंवा वाचनाची आवड लावायची आहे. आपल्याला नवीन अभ्यासिका बांधायला लागेल. आता जर नवीन अभ्यासिका आपल्याला जर बांधायची असेल, राईट फ्रॉम स्क्रॅच, राईट फ्रॉम बिल्डिंग, तर प्रचंड खर्च येणार आहे त्याला. बिल्डिंगचाच खर्च 10-12 लाखच्या आसपास येईल किंवा 5-7 लाख तरी येईल, राईट? पण तुम्हाला असं सांगायला मला आवडेल की 1 लाखाच्या आत एक अभ्यासिका तयार झाली. तर काय केलं होतं, की ज्या काही शाळांमध्ये एखादी खोली अशी असते, की जिचा यूज नाही होत आहे, किंवा गावामध्ये कधीतरी सार्वजनिक हॉल बांधलेले असतात, हं, वेगवेगळ्या आपल्या फंडांमधून. तर अशा हॉलना आम्ही माझ्या अभ्यासिका अभियाना थ्रू अभ्यासिकेमध्ये कन्व्हर्ट केलं होतं. तर ऑलरेडी एक्झिस्टिंग हॉलला तुम्हाला कन्व्हर्ट करण्याला किती खर्च येणार आहे, राईट? मिनिमम खर्च येणार आहे. तर 1 लाख मध्ये जवळपास एक अभ्यासिका, अशा जवळपास 22-23 ला 190 आणि 23-24 ला माझ्या टेनरमध्ये त्यावेळी सरांनी तिथे 100 अभ्यासिका प्लॅन केल्या होत्या. तर म्हणजे जवळपास तुम्ही बघितलं तर 300 अभ्यासिका 2 वर्षामध्ये क्रिएट करणं, इट्स नॉट अ जोक. इतक्या मोठ्या प्रमाणात, इतक्या मोठ्या स्केलवर ते काम झालेलं आहे. या प्रकारच्या अभ्यासिका होत्या या, राईट? त्याच्यानंतर मिशन सक्षम म्हणून अंकिता म्हणून एक फेलो होती ऍक्च्युली सिनियर. तर ती आयआयटी बॉम्बेचीच होती. आधीची जे आमच्या सीईओ होत्या त्यांच्यापासून ती तिथे काम करत होती सरांसोबत. तर तिने हे इनिशिएटिव्ह घेतलं होतं मिशन सक्षम, तर तेही आम्हाला कंटिन्यू करता आलं पुढे. तर या प्रकारे मुलांचा डाटा गोळा करणं आणि जे स्पेशली एबल्ड चिल्ड्रन्स आहेत त्यांच्यावर ऍक्च्युली खूप चांगल्या प्रकारे काम करता आलं. तर सीएम फेलो म्हणून तुम्हाला ज्यावेळी एज्युकेशनवर तुम्ही काम करताय किंवा वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंटवर तुम्ही काम करताय, तर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा यूज करून तुम्ही डाटा कसा गोळा करता येईल आणि त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून तुमच्या मेंटर्स, तुमच्या सीईओना, कलेक्टरांना तो कसा दाखवता येईल आणि डाटा ड्रिव्हन पॉलिसी, डाटा ड्रिव्हन ऍक्टिव्हिटी कशी करता येईल, हे खूप महत्वाचं आहे आणि हे तुम्हीही करू शकता. या प्रकारचं त्याला नीट अनालाइज करणं. तर मी याच्या जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. माझा फक्त उद्देश हाच आहे की तुम्हाला जस्ट एक्सपोजर देणं की काय तुम्ही करू शकता. अशा प्रकारे प्रोग्रेस त्यांना दाखवता येऊ शकते. तर ते डिसिजन घ्यायला सोपं जातं. फॉलोअप घ्यायला सोपं जातं. अकाउंटेबिलिटी इन्शुअर करायला ते सोपं जातं. राइट? तर या प्रकारचे हे इनिशिएटिव्ह होते. त्याच्यानंतर आधी राहुल कर्डिले सर जे सध्या नांदेडचे कलेक्टर आहेत. माझ्या टेन्युअर मी तिथे असताना ते वर्ध्याला कलेक्टर होते आणि त्याच्या आधी ते जिल्हा परिषद चंद्रपूरला सीईओ होते, कलेक्टर म्हणून होते चंद्रपूरला. त्यांनी ऍक्च्युली एक भिंती म्हणजे आधी एक कोविडच्या काळामध्ये अशा वेगवेगळ्या भिंतींवर अशी त्यांनी डायग्राम्स किंवा असे गणितचे फॉर्म्युले, मोस्टली गणितापुरतं होते ते, गणितचे फॉर्म्युले केले होते. आम्ही त्याला आणखी पुढे घेऊन गेलो. आमच्या या टेन्युअर मध्ये आम्ही गणित असेल, विज्ञान असेल, बाकीचे आपले जे सॅनिटेशन वॉटर हायजीनच्या रिलेटेड काही असतील, तर अशा वेगवेगळ्या गावातील भिंतींवर आम्ही अशा प्रकारचे डायग्राम्स किंवा असे करू शकलो. भिंती ज्ञानाच्या नावाचं हे इनिशिएटिव्ह 45 वेगवेगळ्या डायग्राम्स आयडेंटिफाईड केल्या होत्या आयएसीच्या फॉर्मॅटमध्ये. तर हा एक खूप चांगला ऍक्टिव्हिटी झाली. तर अशा प्रकारचे गावामध्ये आम्ही ते करू शकलो होतो, राईट? तर हे झालं ओव्हरऑल काम कोणत्या कोणत्या इनिशिएटिव्हवर मला करता आलं याच्या बाबतीत. आता याच्या पलीकडे जाऊन म्हणजे जर बघितलं तर मी जनरल इलेक्शन्स लोकसभेच्या होत्या, तर त्यावेळी एमसीसी मॉनिटरिंग किंवा स्वीपच्या ऍक्टिव्हिटीज करणं किंवा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंगचे जे प्रपोजल्स असतील किंवा मिनरल फाउंडेशनचे प्रपोजल्स असतील, तर ते कंपाईल करणं आणि सरांना इतर कामांमध्ये काही छोटी मोठी मदत करणे, ह्या प्रकारची कामं होतीच. आता याच्या पलीकडे आपण दुसऱ्या पार्टला जातोय, ते म्हणजे फील्ड व्हिजिटचा पार्ट. तर कोइन्सिडेंटली आमचं ज्यावेळी टेन्युअर सुरू झालं त्याचवेळी रणजित सरांचे टेन्युअर तिथे सुरू झालं होतं. रणजित सर ऍक्च्युली आय-ए-एस आहेत. सध्या ते गडचिरोलीमध्ये ऍज अ प्रोग्राम ऑफिसर आणि एसडीएम म्हणून पोस्टेडी आहेत आणि त्यांचं ऍज अ प्रोबेशनर म्हणून चंद्रपूरमध्ये टेन्युअर आम्ही यायच्या डेटलाच 1 दिवस पुढे सुरू झालं होतं ऍक्च्युली. तर आम्हाला त्याचा फायदा असा झाला की ज्यावेळी प्रोबेशनरी आय-ए-एस ज्यावेळी येतात आणि डिस्ट्रिक्टमध्ये, तर त्यांना सुरुवातीला
सगळ्या पूर्ण जिल्हा फिरणं, सगळे डिपार्टमेंट्सची माहिती करून घेणं, या प्रकारचं त्यांचं शेड्यूल असतं. आणि सरांच्या सोबत आम्हाला ते एक्सपोजर मिळालं, कारण सर जिथे जिथे जात होते आम्ही सरांसोबत जात होतो. तर त्या प्रकारचं एक्सपोजर. सर ऍक्च्युली सांगलीचेच होते, मी कोल्हापूरचा होतो. तर त्याच्यामुळे तो पण बॉन्ड आमचा चांगला तयार झाला आणि सरांच्यामुळे मला भरपूर एक्सपोजर मिळालं. तर माझ्या आवडीचं फिल्ड मध्ये वर्षभरात मला आठवतंय, मी बाईक नेली होती इकडून कोल्हापूरवरून. आणि मोस्टली मी माझ्या बाईकवरून ट्रॅव्हल केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा आपण एचओडींना, डिपार्टमेंटल हेडना रिक्वेस्ट पण करू शकतो. जर त्यांची गाडी खाली असेल तर आपण ती पण अरेंज करू शकतो. पण मोस्टली मी माझ्या बाईकनं ट्रॅव्हल केलंय. तर मी आणि सिद्धार्थ कलेक्टर ऑफिसला होता फेलो. तर आम्ही काय करायचो, एखादा रूट धरायचो आणि त्या रूटवर सकाळी सुरू करायचो. जे कुठलं पहिलं गाव येईल त्या गावातली अंगणवाडी, त्या गावातली शाळा, त्या गावातलं प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, त्या गावची ग्रामपंचायत, कोण लोक दिसतील आजूबाजूला त्यांच्याशी बोलणं. असं आम्ही एक एक गाव कव्हर करत त्या दिवशी एक 4, 5, 6 गावं कव्हर करून संध्याकाळी आम्ही परत यायचो. असे जवळपास आमची आठवड्यातून एखादी फील्ड व्हिजिट, एक किंवा दोन, कधी महिन्यातून एक दोन. तर अशा फील्ड व्हिजिट्स आम्ही केलेल्या आहेत. मला तर सांगायला आवडेल की म्हणजे हे एक्सपोजर एक अनदर लेवलचं आहे. म्हणजे खूप मोठं एक्सपोजर आहे हे. शाळा किंवा ग्रामपंचायती वगैरे बघणं. माझ्या आवडीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शाळा. कारण शाळामध्ये लहान मुलांशी इंटरॅक्ट करता येतं. त्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं जाते ते समजून घेता येतं. इंग्लिशचं किती येतंय, मॅथ्स किती येतंय, काय अजून शिक्षकांना सूचना देता येतात, ते काय अडचणी येतात ते समजून घेता येतं. ते जे काही कोऑर्डिनेशन आहे ते नंतर आपण येऊन जिल्हा परिषदमध्ये एज्युकेशन ऑफिसर सोबत माझं खूप चांगलं रिलेशन झालं होतं. म्हणजे हिवरे सर होते त्यावेळी, त्यांच्यासोबत म्हणजे इतके फ्रीली आम्हाला इंटरॅक्ट करता येत होतं. त्याच्यानंतर अश्विनी मॅम होत्या. तर हा एक खूप चांगला एक्सपोजर होता स्कूल्सना व्हिजिट करणं. मी भरपूर शाळांना चंद्रपूरमध्ये जवळपास व्हिजिट करू शकलो याच्यामुळे. आणि एक खूप चांगला एक्सपोजर मला घेता आलं इथे. हे बघा, या प्रकारच्या लायब्ररीज आहेत. हे एक विज्ञानच्या एक अशा क्लासरूम्स डेव्हलप केलेल्या आहेत, तिथे प्रयोगशाळा आहेत. हे सरांसोबत आम्ही गेलो होतो. ह्या अभ्यासिका आहेत. राइट. ही आपली कोण म्हणेल का, की गव्हर्नमेंट स्कूल्स इतक्या भारी असू शकतात. आपण फक्त एक आपलं एक सॉर्ट ऑफ प्रिज्युडिस बायस्ड व्ह्यू असतो, की सरकारी शाळा आहे म्हणजे तिथं काही नसते. राइट. पण तुम्ही जर बघू शकता, की इतक्या भारी क्लासरूम्स गव्हर्नमेंटच्या स्कूल्समध्ये आहेत. मुलं इतकी ऍक्टिव्हली सर्व करतायत. राइट. ही रानतोळी म्हणून एक गाव आहे. म्हणजे याच्याविषयी तुम्हाला सांगायचं होतं, की बरोबर ताडोबा अंधारी टायगर नॅशनल पार्क्सच्या, टायगर रिझर्वच्या बरोबर सेंटरला हे गाव आहे. एकच गाव राहिलेलं आहे. बाकी सर्व गावं रिलोकेट झालेली आहेत. हे लास्ट गाव आहे, हे पण रिलोकेट होणार होतं. तर त्या गावातील मुलं खूप ऍक्टिव्ह होती. शिक्षकांना तिथंच राहायला लागायचं, कारण पूर्ण आजूबाजूला टायगर रिझर्व आहे. तर जाता येत नाही, येता येत नाही. कारण तितकं ते स्वाभाविक नसतं. रोज तुम्ही जाणं येणं लांब पडतं ते. त्यामुळं शिक्षक दिवसभर तिथंच असल्यामुळे मुलांची इतकी भारी ग्रोथ झाली होती आणि इतके हुशार मुलं होते हे सर्व. इतक्या चांगल्या प्रकारचे कम्प्युटर लॅब्स आपण मुलांना देऊ शकतो. हे जिल्हा परिषद शाळांमधील सगळे फोटो आहेत. त्याच्यानंतर ग्रामपंचायतींना भेटता येतं. सरपंचांच्याकडे एक अलग व्ह्यू असतो गावाचा. ते आपल्याला भरपूर प्रॉब्लेम सांगतात, त्यांच्या मागण्या सांगतात. ते आपल्याला येऊन मग डेप्युटी ग्रामपंचायत भेटून सांगता येतं. तर हा एक एक्सपोजर चांगला होता. आम्हाला काही ग्रामसभाही आम्ही अटेंड करू शकलो. त्याच्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, स्मार्ट पीएचसीचा प्रोजेक्ट चालू होता. आयुष्यमान भारतची कार्ड्स वाटायला सुरू होती. तर तोही आमचा एक एक्सपोजर चांगला राहिला, की आता ह्या काही पूर्वीच्या पीएचसीज आहेत आणि आताच्या ज्या पीएचसी होत आहेत त्या खूप भारी, खूप मॉडर्न, सर्व फॅसिलिटी युक्त पीएचसी, चांगल्या ओटीटी तयार होत आहेत. तर आत्ताच्या पीएचसी खूप मोठ्या प्रमाणात खूप चांगल्या पीएचसी तयार होत आहेत आपल्या गव्हर्नमेंटच्या. त्याच्यानंतर गावांमध्ये ज्यावेळी आम्ही जायचो त्यावेळी फील्डवर जाणं, लोकांशी बोलणं, घरांमध्ये जाणं, ऍक्च्युली अशा प्रकारच्या मीटिंग्स घेणं, म्हणजे हे एक खूप वेगळं एक्सपोजर आहे. ते तुम्हाला जर फेलो नसतो तर मला नसतं मिळालं हे एक्सपोजर, राईट. तर हे रेशीमच्या आम्ही बागेमध्ये गेलो होतो. हे जे लास्ट गाव आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर खाली तेलंगणा सुरू होतं. तर ही नाडेप्स तयार केली होती नरेगामधून. हं. या आदिवासी गावांमध्ये तर म्हणजे ते आपण फक्त चित्रांमध्ये बघितलेलं असतं. हे इंदिरानगर लास्ट गाव आहे. इथलं एक वैशिष्ट्य असं आहे ना, की ते तेलंगणा गव्हर्नमेंट ही काही फॅसिलिटीज देतं आणि दोन्ही गव्हर्नमेंटच्या फॅसिलिटीज असतात. त्यांच्याकडून 2-2 आधार कार्ड, 2-2 मतदान कार्ड, हे एक वेगळंच याच्यावर न्यूजमध्ये पण तुम्हाला दिसून येईल कंटेंट. तर एक वेगळंच आहे. ही काही नरेगामधून होत असलेली घरं, त्यानंतर एमएसआरएलएमच्या काही बचत गटांना आम्ही भेटी दिल्या, त्यांची कामं पाहिली. राईट. म्हणजे प्रत्येक फोटोच्या मागे एक वेगळी गोष्ट आहे, वेगळी कहाणी आहे आणि ते सगळं आठवतं ज्यावेळी आम्ही फोटो पाहतो. मी तर म्हणजे हे हे जे फोटो मी या स्लाइड्स मध्ये वापरलेले आहेत ते खूप रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. म्हणजे सगळं नाही ना दाखवू शकत मी. पण
तुम्ही एक जस्ट इमॅजिन करू शकता की एक्सपोजर कोणत्या लेव्हलचं एक्सपोजर आहे. खूप मोठ्या प्रमाणात एक्सपोजर मिळेल तुम्हाला. तर कधी-कधी एखादे एच-ओ-डी तुमच्या कामावर खुश असले तर त्यांची गाडी अशी घेऊन जाता येते कधी-कधी. हा पण एक चांगला बेनिफिट आहे. असे गोट्यांना व्हिजिट करणं किंवा अ, आदिवासी आश्रमशाळांना व्हिजिट करणं, राइट? तर या प्रकारे आम्ही हे भगवानपूर हे पण आधी ताडोबांधारी टायगर रिझर्व्ह मधलं गाव होतं, ज्याला नंतर रिलोकेट हे पहिलं गाव आहे जे रिलोकेट झालं होतं. आता ही गाडी फॉरेस्ट ऑफिसची आहे. तर आमचं फॉरेस्ट ऑफिस सोबत सुद्धा चांगलं कारण चंद्रपूर म्हणलं की जवळपास खूप मोठ्या प्रमाणात फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट असल्यामुळे तिथे जवळपास चंद्रपूरमध्ये जवळपास 5 आय-एफ-एस ऑफिसर काम करतात, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसवाले. जवळपास ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हचा फील्ड डायरेक्टर एक आय-पी-एस अधिकारी असतात. त्याच्यानंतर कोरसाठी एक आय-पी-एस अधिकारी असतात. बफरसाठी एक आय-पी-एस अधिकारी असतात. बाकीचे 3 डिव्हिजन्स आहेत, राइट? आणि ओव्हरऑल एक महानिदेशक असतात. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेस्टचा डॉमिनन्स आहे ना तिथे. आणि आम्हाला श्वेता बौद्ध मॅम सोबत काम करता आलं. त्याच्यामुळे आम्हाला तो पण एक वेगळा एक्सपोजर मिळाला फॉरेस्टचा, जो एक चांगला एक्सपोजर होता. त्यानंतर इग्नाइट महाराष्ट्र म्हणून एक इंडस्ट्रियल मीट आम्ही फेलोशिपच्या एंडला ऑर्गनाईज करण्यामध्ये मदत केली होती. सरांसोबत फील्ड व्हिजिटला जाण्याचा तर अनुभव खूप भारी असतो, खूप वेगळा असतो. सरांसोबत म्हणजे सगळं असं प्रशासन हलतं त्या गावांमध्ये ज्यावेळी सरांसोबत व्हिजिटला आम्ही जात होतो. तर तुम्हालाही तुमच्या मेंटॉर सोबत व्हिजिटला जायला मिळेल. त्यांना तुम्हाला रिक्वेस्ट करता येईल आणि त्या प्रकारचं एक्सपोजर तुम्हाला इथे मिळू शकतं. अशा प्रकारे शेतांमध्ये जाणं, बसणं, शेतकऱ्यांशी बोलणं, त्यांच्या अडी-अडचणी समजून घेणं, राइट? हे खूप भारी एक्सपोजर आहे. ताडोबांधारी टायगर रिझर्व्ह मी जवळपास म्हणजे ज्यांना चंद्रपूरला असलेल्यांना हे एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे, राइट? तुम्हाला वाघ बघायला मिळते. मी जाणून-बुजून मुद्दामून वेबसाईटचा फोटो टाकतोय, राइट? तर हे चंद्रपूर असल्यामुळं कॅप्टिव्ह मध्ये म्हणजे ज्यांच्यावर काही वाघांवर उपचार सुरू होतात, तर असे वाघ हे मी बघितले, खूप जवळून पाहिले. अ, जवळपास 3दा मी आत नॅशनल पार्कमध्येही गेलो. तर हे एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे, जे चंद्रपूरमध्ये पोस्टेड असतील. आनंदवन, आनंदवन सगळ्यांनाच माहिती आहे. चंद्रपूरमध्ये आनंदवन हे एक ॲडेड ॲडव्हांटेज आहे. तिथेही व्हिजिट आमची चांगली होती. तेथील स्पेशली एबल्ड मुलांचे स्कूल असतील, 2 स्कूल्स होते. त्याच्यानंतर तेथील सर्व बाकीच्या गोष्टी आम्हाला आनंदवनमध्ये पाहता आल्या. आता हे चंद्रपूरमध्ये आणखी एक स्पेशल ॲडव्हांटेज म्हणजे फॉरेस्ट असल्यामुळे बांबू खूप मोठा आहे. तर बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्यानंतर चंद्रपा म्हणजे जे आपले आर-एफ-ओ आणि ए-सी-एफ ऑफिसर्स असतात फॉरेस्टमध्ये त्यांच्या ट्रेनिंगसाठीची इन्स्टिट्यूट खूप मोठी आहे, खूप चांगली आहे. आणि सगळ्यात दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे कोल माईन्स. चंद्रपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. तर त्याही तुम्हाला व्हिजिट करता येतील. अंडरग्राउंडही आहेत काही आणि ओपन ओपन कास्ट माईन्सही आहेत. तर तुम्ही इमॅजिन करू शकता आम्ही त्या टायर्स पुढे केवढेसे आहोत. म्हणजे ते किती मोठी ते हाय वाटतं तो ट्रक असणार आहे. तुम्ही जस्ट जस्ट इमॅजिन करा ते, की ते एक वेगळं एक्सपोजर आहे. ही सैनिक स्कूल आहे. गव्हर्नमेंटचंच आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक सॉर्ट ऑफ मिळून म्हणता येईल. अ, इतक्या चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटी तुम्हाला सैनिक स्कूलमध्ये असतात. तर ते एक वेगळी व्हिजिट होती आमची. आता हे मी फोटो दमून टाकलाय. कारण गव्हर्नमेंट म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटेस्ट आले. त्यांच्यासोबत अधिकारी कसे डील करतात, ते कसे बोलतात, कसे मॅनेज करतात. तर हे पण एक तुम्हाला शिकता येईल. हे एक वेगळं एक्सपोजर आहे, की कशा प्रकारचे प्रेशर्स हँडल करता येतील, राइट? तर ब्रॉडली असं एक्सपोजर होतं. त्याच्यानंतर हे ॲक्चुअली तर तुम्हाला मलाही सांगायला आवडेल ॲक्चुअली. सुरुवातीला मला वाटलं की मी असं कुठं बसतोय, राइट? तर ॲक्चुअली सरांची केबिन जी होती, जो मी सुरुवातीला एक फोटो तुम्हाला दिसेल, त्या केबिनच्या बिलकुल साइडला हा हॉल होता. जनपद नाव होतं या हॉलचं आणि मी वर्षभर या हॉलमध्ये बसलोय. मला बसायलाच सरांनी सांगितलं होतं इथे. तर इथेच मी बसायचो. हा ॲक्चुअली माझाच लॅपटॉप आहे इथं जो दिसतोय तो. तर मला हा एक्सपोजर माझ्यासाठी ह्याच्यासाठी महत्वाचा आहे. कारण सरांची केबिन साइडला आहे. सरांच्या बरोबर निगराणीखाली किंवा त्यांच्या समोर रोज त्यांच्या सोबतच बसता येतं इथे मला हॉलमध्ये. सर तिथे बसतायत. सरांच्या सर्व मीटिंग्स, सर्व फॉलोअप मीटिंग्स या हॉलमध्ये होत होत्या. म्हणजे सर्व एच-ओ-डींच्या मीटिंग्स असतील, सर्व बी-डी-ओच्या मीटिंग असतील, कोणतीतरी मिशन मोड प्रोजेक्टवर जे-जे-एमची कामं सुरू होती किंवा बाकीच्या गोष्टी चालू असतील, सर्व मीटिंग्स इथे होत होत्या. आणि मी या हॉलमध्ये वर्षभर बसलोय. त्यामुळे माझ्या पुढ्यात
म्हणजे मला हे सर्व ऑब्झर्व्ह करता आलं, की सर कसा फॉलोअप घेतायत, कुठल्या भागामध्ये कसं मॅचअप करतायत, कोण कशा प्रकारच्या तक्रारी करतंय, त्यांना काय प्रॉब्लेम येतायत, भले आवास योजनेमध्ये काय प्रॉब्लेम येतोय, जेजेएम मध्ये काय प्रॉब्लेम येतोय, किंवा शाळांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, पीएचसीचे काय प्रॉब्लेम्स आहेत, आयसीडीएस मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. बाकीच्या परत आता तुम्हाला पण माहिती आहे, की सध्या इलेक्शन्स झालेले नाहीत आपल्याकडे, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदेचे. तर सरच एक सॉर्ट ऑफ प्रशासकीय आहेत. तर त्याच्या एक वेगळ्या पॉवर्स आहेत. तर त्या मीटिंग्स पण इथेच होत होत्या. तर हे एक वेगळं एक्सपोजर आहे, की मी वर्षभर इथं बसल्यामुळे मला हे जवळून पाहता आलं, की सर म्हणजे जवळपास जिल्हा परिषद कशी चालते, जवळपास सगळंच एक्सपोजर मला मिळालं. कारण आपण त्याला एक मिनी मंत्रालय म्हणतो, कारण सगळे डिपार्टमेंट्स असतात जिल्हा परिषदमध्ये. तर ते एक ऍडेड ऍडव्हान्टेज होतं. या प्रकारच्या मला एमएसआरएल मध्ये मीटिंग्स घेता आल्या. हे हे जो हॉल होता हा कलेक्टर ऑफिसला होता. इथेही मी मी आणि सिद्धार्थनं बऱ्याच मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, कारण इथेच कलेक्टर सर मीटिंग घ्यायचे. तर एक दोन हॉल होते. 20 कलमी हॉल म्हणून होता, जो कलेक्टर सरांच्या साईटला होता, आणि हा मोठा हॉल जिथे मोठ्या प्रमाणात मोठ्या मीटिंग व्हायच्या. कधी कधी सुधीर भाऊ मिनिस्टर होते, पालकमंत्री होते, त्यांच्याही मीटिंग इथं व्हायच्या. तर आम्ही भरपूर मीटिंग इथूनही अटेंड केलेल्या आहेत. त्या meetings मध्ये आपल्याला कळतं की काय चालू आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत, कशा ते हँडल केले जात आहेत. तर ते बघितलं तर हे इतर वेळी ज्यावेळी मीटिंग नसेल त्यावेळी हा हॉल असाच असायचा, म्हणजे मोस्टली. तर इथेच मी दिवसभर बसायचो. तर हे मी मुद्दामून म्हणजे माझे वर्क प्लेस दाखवण्यासाठी. अ, त्याच्यानंतर ऍट दी एंड, जवळपास आता स्लाइड संपत येत आहेत, तर भरपूर इंटरॅक्शन झाले. पण अ, रामगावकर सर असतील जे फील्ड डिरेक्टर होते, महानिदेशक होते, आणि ताडोबांधारेचे फील्ड डिरेक्टरही होते. तर त्यांच्यासोबत इंटरॅक्शन, श्वेता बोधे मॅम सोबत खूप चांगल्या प्रकारे काम करता आलं. त्याही चांदा डिव्हिजनच्या डीसीएफ होत्या. आणि कलोडे सर खूपच ऍक्टिव्ह होते, डेप्युटी सीओ ग्रामपंचायत. त्यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या प्रकारे काम करता आले. एक म्हणजे एक अलग लेवलचा एन्थुझियाझम, झील होती सरांमध्ये. बाकीच्याही एचओडी मध्ये मीना मॅम होत्या, ज्या कलोडी सरांची नंतर ट्रान्सफर झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत डेप्युटी सीओ म्हणून, त्यांच्यासोबत काम चांगल्या प्रकारे करता आलं. संग्राम शिंदे सर होते, जे आयसीडीएस चे अधिकारी होते. तर त्यांच्यासोबत म्हणजे माझी त्यांच्यासोबत खूपच इंटरॅक्शन झालेली आहेत. म्हणजे बऱ्याच मोकळ्या वेळामध्ये मी त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसायचो, आणि त्यांच्यासोबत खूप चांगल्या प्रकारची इंटरॅक्शन झाली. हर्षद सर होते, जे जेजेएम चे लीड करत होते. त्यांच्यासोबतही त्यांनी तर आम्हाला बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांच्या व्हेकल मधून आम्ही फिरलेलो आहोत. त्याच्यानंतर बाकीचे जलसंधारण विभाग असतो, किंवा असे अनेक. हिवरे सर होते, मी तुम्हाला आधीच सांगितले, एज्युकेशन डिपार्टमेंटचे शिक्षण अधिकारी. त्यांच्यासोबत माध्यमिकच्या उपशिक्षण अधिकारी निकिता मॅम होत्या, त्यांच्यासोबत असतील. म्हणजे बऱ्याच जोडींसोबत चांगल्या प्रकारचे संबंध स्थापित होतात. त्यांच्यासोबत जात गेल्यानंतर ते आपल्याला पूर्ण डिपार्टमेंट मधील कोणतीही योजना त्या डिपार्टमेंटची सुरू आहे, तर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येत आहेत, कशा प्रकारचे फायली कशा क्लिअर होत आहेत. तर हे एक वेगळं एक्सपोजर आहे. आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा जसे वेगवेगळे विभाग. ह्याचा फायदा हा होतो ना, की मी जिल्हा परिषदमध्ये होतो आणि सिद्धार्थ कलेक्टर ऑफिसला होता. माझ्यामुळे सिद्धार्थला जिल्हा परिषदचा ऍक्सेस सोपा झाला, आणि सिद्धार्थमुळे मला कलेक्टर ऑफिसचा ऍक्सेस सोपा झाला, राईट. तर त्याच्यामुळे आम्हाला जेवढ्या फील्ड विजिट्स केल्यात ना, त्या आम्ही दोघांनी मिळून केलेल्या आहेत. जेवढ्या इंटरॅक्शन केलेत त्या आम्ही दोघांनी मिळून केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते एक भारी कोऑर्डिनेशन आमच्या दोघांचं राहिलं. सिद्धार्थ नंतर एमपीएससी मधून एसटीआय साठी सिलेक्ट झाला, आणि तो नोव्हेंबर मध्ये त्यानं सीएम फेलोशिप सोडली. आणि आताच नुकतीच त्यानं राज्यसेवाही क्लिअर केलेली आहे. तर ते एक मला सांगायला आवडेल तुम्हाला, की त्यानं अभ्यासही मॅनेज केला सीएम फेलोशिप सोबत. तोही तुम्ही करू शकतात. इतकं डिफिकल्ट नाहीये. पण तो डेडिकेटेडही होता, जी कामं त्याला इथे फेलोशिप मधून मिळत आहेत, राईट. तर हे काही विकेंड्सला सरांसोबत क्रिकेट खेळायला आम्ही मोस्टली शनिवार रविवारी. हा ऋषिकेश दादा म्हणून होता, जो माझ्या आधीपासून तिथे काम करत होता. हा सिद्धार्थ आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही समीक्षा आहे, जी काही दिवसांसाठी इंटर्न म्हणून आली होती. मला आणखी थँक्यू म्हणायचंय राहीला. राही आहे, आणि हा तनय आहे. तनय आणि राही वर्षभर माझ्यासोबत होते. आम्ही तिघांनी मिळून बऱ्याच प्रोजेक्टवर सोबत काम केलेलं आहे. आणि मी एकटा नव्हतो कधीच. त्यामुळे आमचं जे काही आहे ना, ते सेम फेलोशिप इज ऑल अबाउट कोऑर्डिनेशन, कोलॅबरेशन, कॉपरेशन, राईट. तर तुम्हाला कोणतंही काम तुम्ही एकट्याने नाही करू शकत, त्यामुळे कोऑर्डिनेशन गरजेचं आहे. तुम्ही लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय, त्यांच्याशी बोलल्याशिवाय, बॉटम तुम्ही ग्राउंडवर जाऊन चर्चा केल्याशिवाय तुम्हाला काही करता येत नाही. त्यामुळे कोलॅबोरेशन महत्वाचं आहे, आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन, कॉपरेशनही महत्वाचं आहे. आणि हे डिपार्टमेंट झालंच, पण तुमच्या फेलोज मध्ये सुद्धा कोऑर्डिनेशन असणं, चांगले संबंध असणं खूप गरजेचं आहे. तर मी थँक्यू म्हणेल. आधी अंकिता ऋषिकेश होते, त्यांचं ते दोघे गेले. पण माझ्यासोबत तनय आणि राई या दोघांचं पाठबळ, या दोघांची साथ खूप महत्वाची होती या सर्व प्रोजेक्ट्स मध्ये. तर त्या दोघांना पण मी थँक्यू म्हणेल. आणि सिद्धार्थ तर माझ्यासोबत म्हणजे भावासारखा कंटिन्यू होता. तो जाईपर्यंत आम्ही दोघांनी सर्व जे काही केले ते सोबत केले. आम्हाला नंतर इतिहास म्हणून पण जॉईन झाला. हा अजूनही चंद्रपूरमध्ये काम करतोय कलेक्टर सरांसोबत. तर
तो पण खूप भारी होता. त्याच्यासोबतही आम्हाला चांगल्या प्रकारचं म्हणजे एक्सपोजर मिळालं. तर हे यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. आणखी महत्वाचं म्हणजे नदीम सर होते आणि जे सरांचे पीए होते, पाल सर होते. अ, तर त्यांच्यासोबत त्यांनी खूप चांगलं फॅसिलिटेट केलेलं आहे आम्हाला सर्वीकडे. माझ्या सुरुवातीच्या जेवढ्या पण व्हिजिट्स राहिलेल्या आहेत, त्या नदीम सरांनी फॅसिलिटेट केल्या. कारण ते आधी कॉल करून सांगायचे, की या गावामध्ये की असं-असं येणार आहेत, तर तुम्ही चांगल्या प्रकारे त्यांना सर्व माहिती द्या. त्यांनी जर हे केलं नसतं, तर आम्हाला कदाचित तितकं सिरियसली नसतं घेतलं कोणी. तर नदीम सर असतील, त्यांचा रोल खूप महत्वाचा होता. सर्व एचओडीज जिल्हा परिषदमधील पण आणि कलेक्टर ऑफिसमधील पण सर्व डेप्युटी कलेक्टर्स असतील, एसडीएम्स असतील. खूप महत्वाचं होतं. एक लिमिटेशन राहिलं आमच्याकडून, की मला म्हणजे पोलीस प्रशासनाचं तेवढं एक्सपोजर नाही मिळालं. आम्ही एकदा दोनदाच व्हिजिट्स करता आल्या. पण ब्रॉडली बाकी सर्व डिपार्टमेंट्सचा एक्सपोजर मिळालेला आहे. याच्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मी एक तिसरा व्हिडिओ टाकणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन समजून सांगणार आहे. कारण आय-आय-टी बॉम्बेमध्ये ज्यावेळी आमचा पब्लिक पॉलिसीचा कोर्स चालू होता, त्यावेळी आम्हाला तिने एक असाइनमेंट अशी दिली होती, की तुमच्या जिल्ह्याचं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही समजून घ्या. जिल्हा परिषदमध्ये जवळपास 17 ते 18 विभाग असतात. कलेक्टर ऑफिसला जवळपास 8 ते 9 विभाग असतात. कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा परिषद सोडून बाकीचे जवळपास एक 10 ते 12 अलग विभाग असतात. तर त्यांची हायरार्की कशी आहे? जिल्हा परिषद म्हणलं तर राइट फ्रॉम ग्रामसेवक ते सीईओ आणि कलेक्टर ऑफिस म्हणलं की राइट फ्रॉम पटवारी तलाठी टू कलेक्टर आणि फॉरेस्टचं एक वेगळंच आहे राइट. फॉरेस्ट गार्ड पासून वरती फील्ड डिरेक्टर आणि महानिदेशक फॉरेस्ट रेंज ऑफिसर यांच्यापर्यंत सगळं म्हणजे तर ते ऍडमिनिस्ट्रेशन कसं आहे, त्यांचे स्ट्रक्चर काय आहे, त्यांचे वर्क प्रोफाईल काय आहे, वर्क कल्चर काय आहे आणि त्यांच्यामध्ये कामांची विभागणी कशी झालेली आहे. या प्रकारचा एक व्हिडिओ जर मला वेळ मिळाला तर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन यायला मला तो आवडेल. जेणेकरून जे फेलो जातील याच्यानंतर त्यांना ती मदत होईल, की त्यांना लगेच समजून घेता येईल, की कशा प्रकारचं डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्रामध्ये आहे. तर हे आमचं ओव्हरऑल होतं. तर मला थँक्यू म्हणायचं प्रिया मॅमला, ज्यांच्यामुळे सर्व शक्य झालं. त्यांची साथ खूप महत्वाची होती. त्यांनी आम्हाला तितकी फ्लेक्झिबिलिटी दिली, तितकी तिने आम्हाला लिबर्टी दिली. सरांनी खूप फ्लेक्झिबिलिटी दिली. सरांनी जवळपास मोकळीक दिली होती. जे काही करायचं ते करा. ज्या प्रकारचं एक्सपोजर घ्यायचं ते घ्या. आणि रणजित सर, ज्यांच्यामुळं मला भरपूर ठिकाणी जाता आलं. कारण ते प्रोबेशनर होते, तर त्यांना प्रत्येक तालुक्यांमध्ये भेटी द्यायच्याच होत्या, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जायचंच होतं. तर त्यांच्यासोबत गेल्यामुळं बाकीची नीट माहिती देतात, राईट? तर त्यांच्यामुळं मला भरपूर फिरता आलं त्यांच्यासोबत. तर या तिघांनाही मला थँक्यू म्हणायचं आहे, कारण या तिघांच्यामुळं जर हे तिघांनीच यांचा रोल खूप महत्वाचा आहे या एक्सपोजरमध्ये. विवेक सर असतील, प्रिया मॅम असतील आणि रणजित सर असतील. तर या प्रकारचं एक्सपोजर तुम्हाला सेम फेलोशिपमध्ये मिळू शकतं. हे खूप मोठ्या प्रकारचं एक्सपोजर आहे. असं एक्सपोजर दुसरी कोणतीही फेलोशिप तुम्हाला देणार नाहीये. इतक्या चांगल्या प्रकारचे रिन्युमरेशन, आय-आय-टी बॉम्बेचा पब्लिक पॉलिसीचा कोर्स आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची लिबर्टी आहेच. तुम्ही तुमचे स्वतःचे इनिशिएटिव्ह तर घेऊ शकतायच. पण प्लस इनिशिएटिव्ह सोडल्यानंतरही इतर सर्व एक्सपोजर म्हणजे अख्खं प्रशासन कसं चालतं, एखादी योजना दिल्लीतनं महाराष्ट्रातून कशी खालीपतर राबवली जाते, एखादी खालून कशी इनिशिएटिव्ह सुरू करता येतात, लोकांचं कोऑर्डिनेशन कसं आहे. मी ज्यावेळी हॉलमध्ये बसत होतो त्यावेळी चीफ सेक्रेटरी मीटिंग घ्यायचे किंवा आरडीडी म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी मीटिंग घ्यायचे सर्व सीओची. तर बाकीच्या जिल्ह्यांमधले सीओ सुद्धा आम्हाला दिसायचे स्क्रीनवर, की ते कसे बोलतायत, ते कसे रिप्लाय करतायत. ते एक म्हणजे एक वेगळं एक्सपोजर आहे. कलेक्टर सरांसोबत सुद्धा माझ्याकडे फोटो नाहीये, पण आमची तिथेही खूप इंटरॅक्शन झालेली आहे. त्यांच्यासोबतही आमच्या बऱ्याच मीटिंग झाल्या. त्यांच्यामुळेही मला भरपूर एक्सपोजर मिळालं. तर यू ऑल शुड अप्लाय फॉर दिस फेलोशिप. आय एम विशिंग यू द बेस्ट. अप्लाय करा. पहिल्या स्टेजचा चांगला अभ्यास करा. पहिली स्टेज क्लिअर करा. चांगल्या प्रकारचे एसेज लिहा. इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करा. नक्कीच तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सर्वांनी नक्कीच अप्लाय करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. कारण या व्हिडिओमध्ये मला नाही माहिती अशा प्रकारचा व्हिडिओ याच्या आधी कोणी केला असेल का. पण तुम्हाला जवळपास सगळं जिल्हा मी सॉर्ट ऑफ एक सीएम फेलो म्हणून तुम्हाला काय काय करता येऊ शकतं, कशा प्रकारचं एक्सपोजर मिळते सांगण्याचा माझ्या वतीनं प्रयत्न केलेला आहे. थँक यू ऑल फॉर लिसनिंग टिल द एंड आणि ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू पुन्हा एकदा. तर मी हा व्हिडिओ एंड करतोय राईट.